आपण पाहत आहे यशोदीप कोचिंग क्लासेस विथ श्याम सर। बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण ग्रॅव्हिटेशन चॅप्टर पेपर 1 जो आहे त्याच्यामध्ये आपण चॉईसेबल क्वेश्चन घेतलेले आहे की मॅक्झिमम या सगळ्या क्वेश्चनचा बोर्ड एक्झाममध्ये येण्याची चान्सेस आहे। आता याच्यामध्ये मी गेस केलेले क्वेश्चन आहे की मॅक्झिमम जे मी गेस करतो आहे ते मॅक्झिमम दरवर्षीला येते। आता बघा, यामध्ये थोडंसं काही भाग स्किप केलेला आहे आणि काही याच्यामधला घेतलेला आहे। आता बघा, कितीही झालं तर याला आपण गेस असं म्हणू आणि मे बी मॅक्झिमम हे गेस माझं जे आहे हे 90% हे करेक्ट राहते। बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण एक क्वेश्चन घेतला आहे डिफाईनमध्ये। याच्यामध्ये तुम्हाला डिफाईन करून घ्यायचे आहे ज्या लोकांचा अभ्यास झालेला आहे किंवा ज्या लोकांचा अभ्यास व्हायचा आहे। आता ज्यांचा झालेला आहे त्यांना फक्त रिव्हिजन करणे आहे, ज्यांचा व्हायचा असेल त्यांना थोडी जास्त मेहनत घ्यावी लागेल। आणि नियर अबाउट तुम्ही मित्रांनो याच्यामध्ये 40 to 50 जर टॉपिक केले मित्रांनो, लक्षात घ्या, तर तुमचा पेपर जो आहे हा क्लिअर होऊ शकतो आणि चांगल्या मार्क्सनी क्लिअर होऊ शकतो। आता त्याच्यामध्ये तुम्हाला 40 आउट ऑफ जे आहे नियर अबाउट तुम्हाला 35 तर मिळतात, कारण की जे मी टॉपिक सांगतो आहे ते जर केले तर तुमचे मॅक्झिमम कव्हर होऊ शकतात। आता बघा, याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, क्वेश्चन नंबर 1 मध्ये डिफाईन सेंट्रिपिटल फोर्स, स्केप व्हेलॉसिटी, फ्री फॉल आणि ॲक्सिलरेशन। आता मित्रांनो, याच्यामध्ये मॅक्झिमम चान्स आहे सेंट्रिपिटल फोर्स आणि ॲक्सिलरेशनचा मॅक्झिमम चान्स आहे की हे क्वेश्चन येऊ शकतात। आता यामध्ये केप्लर्स लॉ आहे मित्रांनो, फर्स्ट, सेकंड अँड थर्ड हे 3 मार्क्ससाठी हा क्वेश्चन येतो। आणि याच्यामध्ये तुम्हाला काय करावं लागते की टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द आर क्यूब, हा तुम्हाला फॉर्म्युला लिहावाच लागतो, लक्षात घ्या थर्ड लॉमध्ये। म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला थर्ड लॉमध्ये दिलेला आहे। आता लक्षात घ्या मित्रांनो, याच्यामध्ये पुन्हा एक डिफाईन आहे की डिफरंट बिटवीनमध्ये मास अँड वेट, तुम्हाला हा 9th मध्ये सुद्धा टॉपिक झालेला आहे मास अँड वेट, पण तरी पण चान्स आहे याचं की जे आपण त्याला कच्चं लिंबू म्हणतो आहे, म्हणजे जे कच्चे आहे विद्यार्थी, ज्यांची पास होण्याची लायकी नाही आहे किंवा ते खूप कमजोर आहे अभ्यासामध्ये, लायकी नाही म्हणता येणार, जे अभ्यासामध्ये कमजोर आहे, तर अशा विद्यार्थ्यांसाठी बोर्ड काय करत आहे की काही इझी क्वेश्चन टाकते आहे। मग याच्यामध्ये मास अँड वेट आहे। नंतर आता माझ्या याच्यामध्ये क्वेश्चन बँकमध्ये मी टाकलेला आहे क्वेश्चन नंबर 4, एक्सप्लेन व्हाय दी व्हॅल्यू ऑफ जी इज 0 ॲट दी सेंटर ऑफ अर्थ। हा तुमच्या एक्झरसाईजमधला क्वेश्चन आहे मित्रांनो, दरवेळेनं कुठे ना कुठे हा विचारला जातो आणि तुमच्या संबंधित शिक्षक लोकांनी तुमचा करून घेतला असेल अशी अपेक्षा करतो। आता पुन्हा याच्यामध्ये 1 मार्क्समध्ये किंवा तुम्हाला या ठिकाणी मॅच द पेअर दिसते, एक्झरसाईजमधला क्वेश्चन आहे मित्रांनो। याच्यामध्ये तुम्हाला मॅच द पेअर जे आहे तुमच्या एक्झरसाईजमध्ये बघाल की या ठिकाणी तुम्हाला मॅच द पेअर आलेला आहे। क्वेश्चन नंबर 1 मध्ये तुम्हाला युनिट विचारला जाते, त्याच्यावर तुम्ही फोकस कराल आणि या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनचे न्यूमेरिकल जे आहे 1 किंवा 2 मार्काला कुठेतरी विचारले जाते। आता ग्रॅव्हिटेशन आहे, स्पेस मिशन आहे, याचे न्यूमेरिकल येतात। आता अशा बऱ्याचशे क्वेश्चन आहे मित्रांनो। आता हा पार्ट 1चा आहे पेपर 1चा। आता पेपर 2 साठी सुद्धा मी एक शॉर्ट व्हिडिओ बनवणार आहे, तर यासाठी तुम्हाला मित्रांनो यशोदीप कोचिंग क्लासेस विथ श्याम सर या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे, सोबतच लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि तुमचा स्वतःचा फायदा करून घ्यायचा आहे। याच्यामध्ये 9th स्टँडर्ड, 10th स्टँडर्ड आणि 11th-12th स्टँडर्डसाठी MCQ किंवा CET क्वेश्चनसुद्धा मी बरेचसे बनवलेले आहे की जे डिमांडेड आहे की सर आम्हाला मी केमिस्ट्री माझा हा सब्जेक्ट आहे, तर केमिस्ट्रीचे आम्हाला CETसाठी जे आहे MCQ PYQ जे आहे मला नेहमी डिमांड राहते, ते PYQसाठी सर आम्हाला मदत करा। चला असो, आता 10th बद्दल बोलतो आहे मित्रांनो, लक्षात घ्या। या ठिकाणी सेकंड चॅप्टर आहे पिरियडिक क्लासिफिकेशन विथ एलिमेंट। आता या ठिकाणी तुम्हाला बऱ्याचशा लोकांनी पिरियडिक टेबल करून घेतला असेल, शिक्षकांनी सुद्धा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना मेहनत घेतली असेल। आता या ठिकाणी तुम्हाला 1 मार्क्ससाठी किंवा 2 मार्क्ससाठी डोबेरियन ट्रेड्स हा क्वेश्चन येतो आणि सोबतच तुम्हाला त्याच्यामध्ये एक्झाम्पल लिहिणे कंपल्सरी आहे मित्रांनो। जर तुम्ही लिहित नसाल तर तुम्हाला मार्क्स मिळणार नाही। मेरिट आणि डिमेरिट हे राहतात, पण डिमेरिटवर खूप जास्त फोकस आहे एक्झामिनरचं की ते तुम्हाला देतातच, डिमेरिट तुम्हाला येतातच। त्याच्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे मित्रांनो, रिराईट दी एक्झाम्पल, एक्सप्लेन दी स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल। लक्षात घ्या मित्रांनो, पुन्हा तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला दिला आहे राईट दी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन। समजून घ्या सोडियम आहे आपल्याकडे, किंवा तुम्हाला 2
8,3 हा तुम्हाला क्वेश्चन आहे आणि तुम्हाला याचा ॲटॉमिक नंबर किती आहे, याच्यामध्ये इलेक्ट्रॉन किती आहे हा आयडेंटिफाय करावा लागतो आपल्याला की हा कोणचा एलिमेंट आहे, म्हणजे याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवरून तुम्हाला ते फाइंड आउट करावं लागते आणि त्याच्या व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जे आहे किती आहेत हेही अशा पद्धतीचं तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आणि इथेच मित्रांनो हे लक्षात घ्या, तुम्ही जरी कितीही स्किप करत असाल तरीही तुम्हाला हा अशा पद्धतीचा क्वेश्चन येतो म्हणजे येतो हे लक्षात घ्या. आता बघा आता बघा फाइंड आउट दी इलेक्ट्रॉन इन अ सेल KLMN लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी KLMN जो आहे सेल जे आहे याच्यामध्ये फाइंड आउट करण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला 2n² फॉर्म्युला आहे. 2n² फॉर्म्युल्यामध्ये तुम्ही व्हॅल्यू टाकून तुम्ही KLMNच्या व्हॅल्यू करू शकता. आता एक्झरसाइजमधला क्वेश्चन आहे मित्रांनो, मॅच दी पेअरमध्ये तुमच्या एक्झरसाइजमधला आहे हा येतोच. नंतर आहे एलिमेंट हॅव इट्स द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, सेम कंडिशनमध्ये जो याच्या आधी आलेला आहे बऱ्याचदा. ॲटॉमिक रेडियस गोज ऑन द डिक्रीजिंग व्हाईल दी गोईंग फ्रॉम दी लेफ्ट टू राईट इन अ पिरियड, हाही तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे मित्रांनो. हा येतो म्हणजे माझा गेस आहे की हे येतो म्हणजे येतोच. एलिमेंट बिलॉंगिंग टू द सेम ग्रुप हॅव द सेम व्हॅलन्सी, हाही मित्रांनो खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे. हा झाला पार्ट 2 चॅप्टर नंबर 2. चॅप्टर नंबर 3 साठी आपण बोलतो आहे मित्रांनो केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन. आता बॅलन्स दी इक्वेशन स्टेप वाईज. आता मित्रांनो याला मी थोडं दुर्लक्षित करेल कारण की आतापर्यंत बऱ्याचदा बोर्ड मी बऱ्याचशा मुलांकडून, माझ्या बॅचमधल्या बऱ्याचशा मुलांकडून, शाळेमधल्या बऱ्याचशा मुलांकडून हे करून घेतलेलं आहे, पण हा क्वेश्चन बऱ्याचदा आलेला नाही आहे. मग तुम्ही याला थोडं स्किप करू शकता, पण तुम्ही बॅलन्स दी इक्वेशनची डिफाईन तुम्ही करून घेऊ शकता आणि जर वाटलं तुम्ही एनी एक्झाम्पल तुमच्या एक्झरसाइजमधलं करून घेऊ शकता. आता डिफाईनमध्ये मित्रांनो, डिफाईनमध्ये तुम्हाला हे सगळ्या डिफाईन करावाच लागतात. तुम्हाला बऱ्याचदा एक्झाम्पल देऊन तुम्हाला विचारलं जाते हे कोणची रिॲक्शन फाइंड आउट करते आहे. मग तुम्हाला कॉम्बिनेशन रिॲक्शन असो, डिकम्पोजिशन रिॲक्शन असो, डिस्प्लेसमेंट असो, डबल डिस्प्लेसमेंट असो, रेडॉक्स रिॲक्शन असो, विथ एक्झाम्पल मित्रांनो, विथ एक्झाम्पल तुम्हाला करावंच लागते. त्याच्यानंतर लक्षात घ्या क्वेश्चन नंबर 3 मध्ये डिफाईन व्हॉट इज द रस्ट अँड कोरोजन, राईट दी फॉर्म्युला ऑफ रस्ट. रस्टचा फॉर्म्युला Fe2O3 डॉट म्हणजे काय इंटू H2SO4 हे तुम्हाला आहे. सोबतच रॅन्सिडिटी विथ किंवा ऑरमध्ये दिला मित्रांनो हा किंवा हा क्वेश्चन मे बी चान्सेस आहे. रॅन्सिडिटी विथ दी एक्झाम्पल्स, राईट दी फॉर्म्युला अँड रस्ट. आता या ठिकाणी अशा पद्धतीचा क्वेश्चन येऊ शकतो. आता बघा क्वेश्चन नंबर 4 मध्ये एक्झरसाइजमधला तुमच्या एक्झरसाइजच्या टेक्स्टबुकमधला लक्षात घ्या क्वेश्चन नंबर 5 याला तुम्ही थोडं फोकस कराल. क्वेश्चन नंबर 5 मध्ये एक्झरसाइजमधला क्वेश्चन नंबर 4 बघा. ए जो आहे लाईमस्टोनवाला शहाबाद स्टाईलचा मित्रांनो बऱ्याचदा विचारलेला आहे आणि एअरटाईट कंटेनर जो आहे हा हे तीनही खूप हॉट कंडिशनमध्ये क्वेश्चन आहे, हे तुम्हाला येऊ शकतात. आणि एक्झरसाइजमधलं मॅच द पेअर याला प्लीज स्किप करू नका. बघा मित्रांनो याच्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे इफेक्ट ऑफ द इलेक्ट्रिकल करंट. याच्यामध्ये MCQ आहे सोलेनाइट. सोलेनाइटमध्ये कोणचा मॅग्नेट राहतो, तो बार मॅग्नेट राहतो. इलेक्ट्रिकल मोटरमध्ये शो मॅग्नेट, हॉर्स मॅग्नेट जो आहे आपण त्याला म्हणतो हॉर्स मॅग्नेट राहते. इलेक्ट्रिकल जनरेटरमध्ये कोणचा मॅग्नेट राहतो. त्याच्यानंतर आहे फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल, राईट हँड रूल दोनपैकी एक ठरलेला असतो. त्याच्यानंतर आहे टंगस्टन मेटल इज यूज टू मेक द सोलेनाइट टाईप दी कॉईल इन अ इलेक्ट्रिकल बल्ब. हाही क्वेश्चन ठरलेला आहे. बऱ्याचदा याच्यावरच्या डायग्राम्स आलेल्या आहे ड्रॉ करण्यासाठी, म्हणजे ड्रॉ दिलेला आहे, तुम्हाला त्याला लेबलिंग करायचं होतं. पुन्हा हे एक्झरसाइजमध्ये क्वेश्चन नंबर 12 न्यूमेरिकल ठरलेले आहे मित्रांनो. सोबतच डिफरंट बिटवीन AC जनरेटर आणि DC जनरेटर याचे तुम्हाला डिफरंट बिटवीन बऱ्याचदा आलेला आहे, मे बी चान्सेस सुद्धा आहे. आता नेक्स्ट चॅप्टर आहे हीट नावाचं चॅप्टर आहे मित्रांनो 5वा. आता याच्यामध्ये तुम्हाला लक्षात घ्या मित्रांनो एक्सप्लेन दी ॲनॉमलस बिहेवियर्स ऑफ वॉटर. होप्स ॲपरेटस तुम्हाला काढायचं आहे मित्रांनो विथ डायग्राम. त्याच्यामध्ये होप्स ॲपरेटसवर बऱ्याचदा क्वेश्चन आलेले आहे. तुम्हाला याला आपण म्हणू 0 डिग्री टू 4 डिग्रीपर्यंत ते तुम्हाला विचारलेलं आहे. क्वेश्चन नंबर 2 मध्ये डिफाईन रिजलेशन, लॅटेन हीट ऑफ द फ्युजन, लॅटेन हीट ऑफ द व्हेपरायझेशन. क्वेश्चन नंबर 3 ह्युमिडिटी काय आहे.
क्वेश्चन नंबर 4, व्हॉट इज दी प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज. मित्रांनो लक्षात घ्या, हीट एक्सचेंजचा हा क्वेश्चन जो आहे ना, हा MCQ मध्ये सुद्धा बऱ्याचदा विचारलेला आहे. स्पेसिफिक हीट ऑफ कॅपॅसिटी 5.8 ची फिगर बघाल मित्रांनो. 5.8 ची हीट म्हणजे तुम्हाला हे डायग्रामवरून तुम्हाला 3 मार्क्ससाठी क्वेश्चन येतात. तुम्हाला डायग्राम दिली जाते आणि तुम्हाला म्हणतात फाइंड आउट दी क्वेश्चन्स ऑफ दिस फॉर द डायग्राम. नंतर आहे एक्झरसाइज मधला 5वा आणि क्वेश्चन नंबर 2 तुमच्या एक्झरसाइज मधला मित्रांनो, पुस्तकाच्या एक्झरसाइज मधला क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 2 हा तुम्हाला पाहायचा आहे. नंतर नेक्स्ट माझा 7वा क्वेश्चन आहे एक्झरसाइज मधला क्वेश्चन नंबर 7, त्याच्यामधला बी आणि सी क्वेश्चन पाहायचा आहे मित्रांनो. सब क्वेश्चन आहे बी आणि सी. त्याच्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 8 माझा आहे एक्झरसाइज मधला, तुमच्या एक्झरसाइज मधला आहे 9th. हे न्यूमेरिकल आहे मित्रांनो, तुम्ही न्यूमेरिकल करून ठेवा. तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये कमीत कमी 3 मार्क्स आणि जास्तीत जास्त 5 मार्क्ससाठी तुम्हाला न्यूमेरिकल विचारल्या जाते, येतातच 5 मार्क्ससाठी, मग त्याला स्किप करू नका. आतापासून तुम्ही जर सवय केली न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्याची, तुम्हाला 11वी 12वीला त्रास जाणार नाही. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट मित्रांनो, डिफाईन दी रिफ्रॅक्शन, सोबतच तुम्हाला हे माहीत आहे. लॉ ऑफ रिफ्रॅक्शन हा ठरलेला क्वेश्चन आहे, हा येतो म्हणजे येतोच, ठीक. सोबत तुम्हाला डायग्राम सुद्धा काढावं लागतं. एक्सप्लेन दी रेनबो मित्रांनो, बऱ्याचदा मी मुलांकडून रागवून मारून ठोकून म्हणजे माझ्या पद्धतीने मी रेनबो हा क्वेश्चन करून घेतो, पण बऱ्याचदा तो येत नाही. पण मला असं वाटतो आहे की यावेळी तो येईलच आणि तुम्ही याला करून ठेवा मित्रांनो. एक्झरसाइज मधला क्वेश्चन नंबर 4 माझ्याही सिरीज मधला क्वेश्चन नंबर 4च आहे. सोबतच डिफाईन डिस्पर्शन ऑफ लाईट मित्रांनो, डिस्पर्शन ऑफ लाईट, ठीक आहे. नेक्स्ट चॅप्टर आहे आपला लेन्सेस. लेन्सेसमध्ये बघा मित्रांनो, खूप महत्त्वाचं आहे. लेन्सेसमधले बरेचसे क्वेश्चन आहे इथे हॉटलाईनमध्ये आहे. डिफाईन दी लेन्सेस माझ्या इथे मी लिहून ठेवलेली आहे, तुम्ही त्याला स्क्रीनशॉट घेऊ शकता. नंतर MCQ मध्ये पहा पेज नंबर 83, तुमच्या पुस्तकामधलं पेज नंबर 83. सोबतच आहे इमेजेस फॉर्म बाय दी कॉन्व्हेक्स लेन्स फॉर द डिफरंट पोझिशन्स ऑफ द ऑब्जेक्ट, हा क्वेश्चन आहे एक MCQ मध्ये मित्रांनो. लेन्सेसचा फॉर्म्युला, पॉवर ऑफ लेन्सचा फॉर्म्युला डिफाईन दिलेली आहे, हे तुम्हाला करूनच ठेवायचं आहे. कन्व्हर्ज म्हणजे काय मित्रांनो, दॅट इज द कॉन्व्हेक्स, हे तुम्हाला. आणि डायव्हर्ज म्हणजे काय तर कॉन्केव्ह, हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी पुस्तकामध्ये किंवा तुम्हाला एक्झाममध्ये हे क्वेश्चन टाकले जाते. कन्व्हर्जन आणि डायव्हर्जन म्हणजे कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव्ह. नंतर आहे एक्झरसाइज मधला क्वेश्चन आहे मायोपिया, त्याला नियर साइडनेस आपण असं म्हणतो आहे. आता याच्यामध्ये काय असते, ह्याच्यामध्ये सुद्धा MCQ मित्रांनो, सगळे मी MCQ काढून ठेवल्या. पॉसिबल आहे MCQ येईल. निगेटिव्ह पॉवर ऑफ द लेंथ इज रिक्वायरमेंट, याची काय आहे निगेटिव्ह पॉवर ऑफ लेंथ राहते. फार साइडनेस जो आहे हायपरमेट्रोपिया, याच्यामध्ये पॉझिटिव्ह पॉवर ऑफ लेन्स आहे. हे येतातच मित्रांनो, हे MCQ साठी ठरलेले क्वेश्चन आहे. मे बी हा डिफरंट बिटवीन हे जर आले नाही याच्यामधला, तर तुम्हाला डिफरंट बिटवीन सहज येणार आहे. सोबतच मित्रांनो प्रेस बायोपिया, दॅट इज in such a case bifocal length are required to correct of the defect, म्हणजे दॅट इज दी कॉन्व्हेक्स अँड कॉन्केव्ह. खाली जो आहे कॉन्केव्ह राहतो, वर कॉन्व्हेक्स राहतो. 2 लेन्सेस याच्या ठिकाणी वापर होतो. म्हणजे काय, तुमच्या घरी जे वृद्ध व्यक्ती आहे, तुमचे आजोबा, तुमची आजी किंवा आणखीन कोणाला डोळ्याचा डिफेक्ट असेल, त्या ठिकाणी दोन्ही कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव्ह लेन्स यूज केला जाते, त्याला आपण प्रेस बायोपिया असं म्हणतो आहे. युजेस ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स मित्रांनो, हाही क्वेश्चन खूप महत्त्वाचा आहे. बघा या ठिकाणी युजेस ऑफ काय म्हटलेलं आहे, सिंपल मायक्रोस्कोप, कंपाऊंड मायक्रोस्कोप, टेलिस्कोप. युजेस आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या. कॉन्व्हेक्स लेन्सचे ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट, हे सगळे जे आहे स्पेक्ट्रल, सगळे या ठिकाणी तुम्हाला युजेस सुद्धा विचारले जाते. आता 9th मध्ये एक्सप्लेन दी कॉम्प्लेक्स मायक्रोस्कोप, हा तुम्हाला बऱ्याचदा विचारला जाते विथ डायग्राम, जी तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेली आहे ती. एक्सप्लेन दी टेलिस्कोप, एक्झरसाइज मधला पुन्हा क्वेश्चन आहे. मॅच द पेअर हा करूनच घ्या. कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव्ह, जसं हायपरमेट्रोपिया आणि मायोपिया जे आहे हे तुम्हाला डिफरंट बिटवीनसाठी येते, तसं कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव्ह सुद्धा हा तुमचा ठरलेला क्वेश्चन आहे मित्रांनो, ठरलेला क्वेश्चन आहे. आणि एक्झरसाइज मधले न्यूमेरिकल तुम्हाला करायचे आहे इन हाऊ कंडिशन, ठीक मित्रांनो. आता लक्षात घ्या, पुन्हा तुम्हाला मेट्रोलॉजी या चॅप्टरमधले क्वेश्चन आहे की तुमच्या एक्सप्लेन दी फिगर 8.4 तुमच्या पेज नंबर 96 वर आहे, ते बघाल. क्वेश्चन नंबर 2 माझ्या सिरीज मधला एक्सप्लेन दी रिॲक्टिव्हिटी क्वेश्चन अँड ऑर्डर दी 8.5 ची फिगर बघाल पेज नंबर 90
7वर आहे डिफाईन गँग्स अँड ओरेज, त्याला बरेचसे लोक गँग्यूजसुद्धा म्हणतात किंवा आपण गँगसुद्धा म्हणतो, आणि याला ओरेज याचे डिफाईन तुम्हाला विचारल्या जाते, 100% विचारल्या जाते. क्वेश्चन नंबर 4 आहे एक्सप्लेन दी बेसिक प्रिन्सिपल ऑफ मेट्रोलॉजी इन द मॅग्नेटिक सेपरेशन मेथड. मॅग्नेटिक सेपरेशन मेथड मित्रांनो, तो अलग लक्षात तुमच्या मॅग्नेटिक सेपरेशन मेथड हे तुम्हाला येतेच यावेळी. MCQ आहे एनोडायझेशन्स मीन्स दी कॉपर अँड ॲल्युमिनियम आर्टिकल्स इट इज यूज इन द ॲनोड. बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला दिल्या आहेत, तुम्ही थोडंसं त्याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्याल. आणि हायड्रोलिक सेपरेशन मेथड इन दी फोर्सफुल जेल, फोर्सफुल फ्लोटिंग मेथड्स ऑर दी, याच्यामध्ये बघा लक्षात मित्रांनो, याच्यामध्ये कोणचं जेल यूज केल्या जाते हायड्रोलिक सेपरेशन मेथडमध्ये, हा MCQ आहे. आणि पिन ऑइल जो आहे हा ही फोर्स फ्लोटिंग मेथडमधला हा MCQ आहे, लक्षात घ्या. हे दोन्ही MCQ आहे, मे बी पॉसिबिलिटी आहे. नंतर आहे नेक्स्ट एक्स्ट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिनेशन्स यूज इन द क्रायलेटिक. हे सगळे तुमचे MCQ आहे मित्रांनो, लक्षात घ्या. पुन्हा तुम्हाला MCQ मध्ये विचारलं जाऊ शकते अलॉय. अलॉय म्हणजे काय आहे? अलॉय इज अ होमोजेनियस मिक्सचर, हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. अलॉयमध्ये मग ब्रॉन्झमध्ये काय काय आहे, जे आपल्याला ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळते आहे, ब्रॉन्झ मेडलमध्ये काय काय असते. आता लक्षात घ्या, ब्रॉन्झ मेडलमध्ये कॉपर राहतो 90%, टीन राहतो 10%. ब्रासमध्ये आहे कॉपर प्लस झिंकचं मिक्सचर राहते. स्टेनलेस स्टीलमध्ये आयरन 74%, क्रोमियम 18%, कार्बन 8%. गोल्ड 24 कॅरेट्स जो आहे हा प्युअर गोल्ड असतो. आता याच्यामध्ये 22 कॅरेट्सचा गोल्ड काय असतो, आपण याला स्किप करतो मित्रांनो. तुमची आई बहीण जे कोणी आहे त्या बऱ्याचशा गोल्ड, म्हणजे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये बऱ्याचशा महिला ज्या आहे भारतामधल्या त्या गोल्डला खूप प्रेमाने घालतात. आता बऱ्याचशा लोकांना 24 कॅरेट्स मिळतात, बऱ्याचशा लोकांना 22 कॅरेट्स मिळते. त्या ठिकाणी 22 कॅरेट्सचा जो आहे त्याच्यामध्ये आपण पाहू कॉपर 2%, 22 कॅरेट्समध्ये कॉपर 2% आणि किंवा कॉपरच्या ऐवजी सिल्वर 2% हे याच्यामध्ये मिक्सचर राहते, त्याला आपण अलॉय असं म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे रिॲक्टिव्हिटी. मित्रांनो, रिॲक्टिव्हिटीची तुम्हाला फिगर आलेली आहे मेट्रोलॉजीमध्ये, ते तुमच्या त्या फिगरवरून तुम्हाला क्वेश्चन येतात. आता मध्ये रिॲक्टिव्हिटी ऑफ मेटल, मोर रिॲक्टिव्हिटी कोण आहे? Na, सोडियम, लिथियम, मॅग्नेशियम अँड कॅल्शियम. नंतर आहे मॉडरेटली रिॲक्टिव्हिटी काय आहे? झिंक आणि Fe, आयरन. लेस रिॲक्टिव्हिटी काय आहे? कॉपर, ETC. हे असे बरेचसे क्वेश्चन आहे मित्रांनो. आता बघा नेक्स्ट आपला लास्टमध्ये कार्बन कंपाऊंड सगळ्यांच्या आवडीचा चॅप्टर आहे. आता त्याच्यामध्ये तुम्हाला विचारलं जाते व्हॉट इज दी हायड्रोकार्बन अँड देअर क्लासिफिकेशन विथ एक्झाम्पल. तुम्हाला अल्केन, अल्काईन याचे तुम्हाला फॉर्म्युले, जनरल फॉर्म्युले विचारले जाते. आता याच्यामध्ये आपण म्हणू बऱ्याचदा तुम्हाला विचारलं जातं राईट दी डॉट स्ट्रक्चर ऑफ मिथेन. मिथेनच्या ऐवजी तुम्हाला इथिनसुद्धा विचारलं जाईल, इथाईनसुद्धा विचारलं जाईल, ब्युटेनसुद्धा विचारलं जाईल, ब्युटाईनसुद्धा विचारलं, कोणताही कंपाऊंड विचारला जाईल. फक्त मी मिथेन घेतलेला आहे, एनी कंपाऊंड. डॉट स्ट्रक्चरसाठी तुम्हाला येतो 1 मार्क्ससाठी किंवा 2 मार्क्ससाठी. व्हॉट इज द हायड्रोकार्बन कंपाऊंड डिफाईन व्हेन दी कंपाऊंड विच कंटेन ओनली हायड्रोजन अँड कार्बन ॲटम इज कॉल्ड ॲज दी हायड्रोकार्बन कंपाऊंड. तुम्ही एक्झाम्पल मिथेन किंवा इथेनचं कोणचंही तुम्ही, सॉरी या ठिकाणी CH6 पाहिजे आहे, ठीक आहे. आता करेक्ट आहे, हे तुम्ही करू शकता. सोबतच या ठिकाणी हायड्रोकार्बनची डिफाईन अँड देअर क्लासिफिकेशन अँड जनरल फॉर्म्युला विथ एक्झाम्पल. तुम्हाला एक्झाम्पलसुद्धा एक्सप्लेन करण्याची म्हणजे आवश्यकता पडू शकते. राईट दी IPC नेम. एखादा कंपाऊंड दिला असेल तर तुम्हाला त्याचा IPC नेम द्यावा लागेल, किंवा तुम्हाला एखादा कंपाऊंड दिला असेल, IPC नेम दिलं असेल, तुम्हाला त्याचं स्ट्रक्चर ड्रॉ करावं लागेल. मे बी म्हणजे काही पण पॉसिबिलिटी काही पण होऊ शकते. व्हॉट इज द होमोलॉगस सिरीज. तुम्हाला अल्कोहोलची, अल्केनची, अल्काईनची होमोलॉगस सिरीज विचारल्या जाऊ शकते, ठीक आहे. होमोलॉगस सिरीज तुम्ही सहजरित्या लिहू शकता. हेट्रो कंपाऊंड काय आहे? हेट्रो कंपाऊंड्स म्हणजे फंक्शनल ग्रुप होतो, याची तुम्हाला डिफाईन विचारल्या जाऊ शकते. पुन्हा तुम्हाला मॅक्रो कंपाऊंड काय आहे? मायक्रो नाही मित्रांनो, मॅक्रो कंपाऊंड काय आहे? आणि पॉलिमर हे तुम्हाला 11वी-12वीला आहे. सोबतच MCQ साठी तुम्हाला पेज नंबर 133 वर तुम्हाला आणि टेबल नंबर 9 to 8 वर तुम्ही जाऊन ते सर्च करू शकता. आता लास्ट चॅप्टर मित्रांनो स्पेस मिशन. स्पेस मिशनवर तुम्हाला मागच्या वर्षी बऱ्याचदा MCQ आलेले होते. MCQ मध्ये तुम्हाला फुल फॉर्म विचारला जाऊ शकते.
तुम्हाला लक्षात घ्या GSAT वगैरे जे आहे याची तुम्हाला फुल फॉर्म विचारला जाऊ शकते. सोबतच तुम्हाला MCQ मध्ये सॅटेलाइट अँड देअर टाइप्स याच्यावर तुम्हाला बऱ्याचदा आहे ते सॅटेलाइट कशासाठी यूज केल्या जाते हे तुम्हाला विचारले जाते. पेज नंबर 137 वर तुम्हाला जाता येईल आणि ते तुम्हाला पाहता येईल. सोबतच क्वेश्चन नंबर 3 आहे त्याच्यामध्ये हाईट विचारला जाऊ शकते. HEO, MEO आणि LEO तुम्हाला हाईट विचारला जाऊ शकते, पण मे बी मला असं वाटत नाही की येईल म्हणून, पण मे बी चान्स घेऊ शकत नाही आपण त्याला. थोडंसं स्किप केलं तरी चालेल, पण तरी पण मी घेतलेला आहे, याला स्किप केलं तरी चालेल. पण आता सोबत या ठिकाणी तुम्ही हा हॉट क्वेश्चन आहे सॅटेलाइट जो आहे सॅटेलाइट लॉन्चिंग म्हणजे सॅटेलाइट लॉन्चिंग इन कोणत्या लॉनुसार हा सॅटेलाइट लॉन्च केला जातो, तर न्यूटन थर्ड लॉनुसार आपण करू शकतो. आणि हा तुम्हाला याच्या मागच्या वर्षी किंवा त्याच्या मागल्या वर्षी तुम्हाला हा क्वेश्चन आलेला होता. मे बी चान्स आहे, चान्स आपण टाळता येणार नाही म्हणून आपण त्याला न्यूटन थर्ड लॉ असं म्हणू शकतो. एक्झरसाइजमध्ये क्वेश्चन नंबर 4 हा तुम्हाला कंप्लीट टेबल करायचा आहे आणि क्वेश्चन नंबर 5 मध्ये न्यूमेरिकल करून ठेवणे, म्हणजे हे तुम्हाला ठरलेले क्वेश्चन आहे का हे तुम्हाला येतातच. मग मित्रांनो यासाठी तुम्हाला काय करावं लागेल की पार्ट 2 असे मी हॉट क्वेश्चन काढून ठेवलेले आहे. तुम्हाला पार्ट 2 साठी माझ्या चॅनलला व्हिजिट करावं लागेल. बरेचसे मी केमिस्ट्रीचे सुद्धा पेपर टाकणार आहे. आता तुम्हाला यासाठी काय करावं लागेल, यशोदीप कोचिंग क्लासेस विथ श्याम सर या चॅनलला तुम्हाला लाईक करावं लागेल. पहिले तर सबस्क्राईब करावं लागेल, लाईक करा, शेअर करा आणि ज्या गरजू विद्यार्थ्यांना पाठवा. मित्रांनो बघा, मी हे चॅनल विद्यार्थ्यांच्या आग्रहाने हे चालू केलेलं आहे. बऱ्याचशा लोकांनी मला म्हटलं का सर आम्ही कोचिंग लावू शकत नाही, आम्ही कोचिंग अफोर्ड करू शकत नाही, आमची कंडिशन नाही आहे, आमची 2 वेळा खाण्याची सोय नाही आहे, आम्ही 1 वेळा म्हणजे जेवण करतो आणि 1 वेळा आम्ही तुटक्या भाटक्या याच्यावर राहतो आहे. तर अशा विद्यार्थ्यांसाठी मी हे चॅनल चालू केलेलं आहे. तरी याला तुम्ही भरभरून साथ द्या मित्रांनो. बऱ्याचशा लोकांची मला साथ आहे, त्याच्यासाठी तुम्ही शेअर करा, सबस्क्राईब करा आणि गरजू लोकांपर्यंत हे पोहोचवा. थँक्यू मित्रांनो.